चला थांबा बाळा, इथे शूज काढ, बस इथे. तुम्ही सगळ्या आजूत मुलाच्या झालेला का पुसता? अहो छोटे सरकार, हा सण आहे आपल्या संस्कृतीत. पण मम्मा, याचं कारण असेल ना? हो आहे की कारण. खूप वर्षांपूर्वी एक राजा होता, त्याला एक मुलगी होती, तिचं नाव होतं सावित्री. आणि तिला ना सत्यवान नावाच्या माणसासोबत लग्न करायचं होतं. पण तिला नंतर कळालं नारद मुनींकडनं की जो सत्यवान आहे ना तो अल्पायुषी आहे. मा, अल्पायुषी म्हणजे? अल्पायुषी म्हणजे तो तिथून पुढे 1च वर्ष जगणार होता. पण तरी सावित्रीने त्या सत्यवानासोबत लग्न केलं आणि संसाराला सुरुवात केली. मग पुढे काय, 1 वर्षानंतर तो दिवस उजाडला आणि यमराज आले की त्या सत्यवानाचे प्राण घेऊन जायला. मग मा? पण सावित्रीचं सत्यवानावर खूप प्रेम होतं. मग तिने यमराजाचा पाठलाग केला आणि स्वतःच्या नवऱ्याच्या प्रेमामुळे तिच्या नवऱ्याचा जीव परत आणला. वा मा, ही किती भारी गोष्ट आहे. मग तो जिवंत झाला? हो मग जिवंत झाला तर. पण फक्त जिवंत नाही झाला, यमराजाने वरदान दिलं की तू इथून पुढचे 400 वर्ष जगशील. बघा छोटे सरकार, एवढी ताकद असते आम्हा बायकांच्या प्रेमात. मा, ही गोष्ट ऐकून मला खूप छान वाटतं. आता मी पण वडाची पूजा करणार. हा? हो. हो छोटे सरकार, काय म्हणताय तुम्ही? हे व्रत बायकांनीच करायचं असतं. मम्मा, जसं सावित्रीने तिच्या नवऱ्याला परत आणलं होतं ना, तसं मी पण माझ्या बाबांना परत आणणार आहे. हो हसतील सगळे लोक, असं नाही करतायत. अगं मम्मा, मी फक्त बाबांनाच परत नाही आणणार. पुढचे 7 जन्म मला हेच आईबा पाहिजेत, म्हणून मी अशी प्रार्थना करणार आहे. बरं कर तू, पण उपवास नको करू. आता मला सांगून तर नाही करता येणार उपवास. सॉरी मा, यावेळी खोटं बोलेल मी. काय काय म्हणते मी? उपवास करायचा नाहीयेस तू? नाही करणार मा. वंस, काय ग? अहो या दोघींना पण इकडेच यायचं होतं बघा. आर्या, मोना, हा आपण आपली पूजा करूया. चला. हो. चला. थांब अपर्णा. तू आणि वडाच्या पूजेला झालं, आता यांची झोपणार. मी वंसकडून बोलले तर रुपालीत येणारच, आणि रुपालीताईकडून बोलले तर मग झालंच. जाऊ द्या, आपण शांत राहिलेलं बरं. जाऊ बाई, अहो जगाला दाखवायला नको का मी किती चांगली आहे ते? एकीकडे नवऱ्याला सोडून द्यायचं, त्याच्या मुलापासूनही त्याला लांब करायचं, आणि दुसरीकडे हे असले व्रत करून दाखवायचं माझं किती प्रेम येते. एकतरी अशा पवित्र ठिकाणी मला तुझ्याशी वाद घालायचा नव्हताच. पण काय ना, तू एक गोष्ट विसरतीये. अगं माझा साखरपुडा नाही, लग्न झालंय अर्जुनशी. त्यामुळे शास्त्रानुसार किंवा हक्काने वडाची पूजा मीच करायला पाहिजे, नाही का? उगाच आव्हानू नकोस. हा हक्क तू मागच्या 7 वर्षात गमावलाय, आणि आज इथं काही दाखवायला आलीस का लोकांना? बरोबर आहे जाऊबाई, तिच्यातल्या पतिव्रतेला 7 वर्षात आजच बरी जाग आली. तुला काय माहिती, माझ्या माने प्रत्येक वेळेस उपवास केलाय, हे मी बघितलंय. नाही, आणि ही स्पर्धा नाहीये खरं तर, पण तरी मी सांगते. हो, मी गेली 7 वर्ष हा उपवास करते आणि नित्य नियमाने पूजा करते. कारण अर्जुनची आणि माझी गाठ नियतीने 7 जन्मांसाठी बांधली. पण मला चांगलंच माहिती की तू हे का करतेस ते. तुला असंच वाटतंय ना
की आर्याचं आणि भाऊजींचं लग्न होऊ नये म्हणून? एक गोष्ट लक्षात ठेवा, काही झालं तरी आर्याचं आणि भाऊजींचं लग्न हे होणार. ताई, तो माझा निर्णय नाहीये. हो, कारण हा निर्णय अर्जुनचा आहे. आणि हे बघ, पुढच्या 7 जन्माचं तर माहित नाही, पण या जन्मात तर अर्जुन तुला नवरा म्हणून मिळणार नाहीये. मला या ठिकाणी वाद नाही घालायचा. माझ्या गळ्यात जोवर मंगळसूत्र आहे तोवर मी ही पूजा करत राहील. अपर्णा, भाऊजी आर्याबरोबरच लग्न करतील. आणि कसं आहे ना, प्रेम हे एक दिवस नसतं दाखवायचं, ते तुमच्या रोजच्या वागण्यातनं, चालण्यातनं, बोलण्यातनं दिसायला पण लागतं. कळलं? जाऊ द्या ना जाऊबाई. अहो, हिने कितीही देवाकडे अर्जुनला मागितलं ना, तरी देवालाही चांगलंच माहिती हिने काय केलंय आणि काय नाही ते. खरंय तुझं. आणि आपण ना, बरं झालं तू उपवास केलास. काय ना, आज आपण बघूच, म्हणजे अर्जुन भाऊजी आर्याचा उपवास सोडवतात ते का तुझा. त्यानंतर तुझी ही नाटकं आहेत ना, आपोआप बंद होतील. चल आर्या. बघतोच बाबांसाठी यांचं प्रेम होत आहे की मा आणि माझं. वंस, नाही मोना, ठीक आहे अगं, काही नाही. वंस, आपण दुसरीकडे जाऊन पूजा करू. चला इथून. का? आपण काही चुकीचं करतोय का? नाही पण नाही ना, मग आपण का दुसरीकडे जाऊन पूजा करायची? आपण पूजा करूया आणि घरी जाऊया. चला चला. अमोल, काय मा? माझा फोन ठेव रे बाळा तुझ्याकडे. चला. आर्या, आजच्या दिवशी सगळ्या बायका आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढावं म्हणून पूजा करतात, पण काही जण असतात बरं का, स्वतःच्या बुडणाऱ्या संसाराचे नाव वाचवायला देवाकडे येतात. मोना, चल पूजा करू. वर्षातनं एकदाच जर वटपौर्णिमेच्या दिवशी नवऱ्याची आठवण आली तर अगं बुडणारा संसार कसा वाचणार आर्या? हो ना, मी पण तेच म्हणत होते. काहींना सोयीनुसार नवरा हवा असतो ना, मग देव तरी काय मदत करणार आहे त्यांची. काकी, तुम्ही असं का बोलताय मला? अमोल, माझी मा बेस्ट आहे, मग हे सगळे असं का बोलतात तिला? ठीक आहे, सिम्बा आहे मी, सिम्बा. बघतोच माझे बाबा कसे येत आहेत माझ्या माचा उपवास सोडवायला. गायतोंडे, जे बार्स आणि पब्स आपण सील केलेत त्याचे रिपोर्ट्स आहेत. ओ थँक्यू. आणि अजून 2 बार्स आहेत ज्यावर आपल्याला रेट टाकायची. मॅडम म्हणलं तर परमिशन देते. मॅडमनी परमिशन दिली आहे, त्या सही करून गेल्या होत्या. ग्रेट. गायतोंडे साहेब, अहो मॅडम नसताना सगळी कामं अप टू डेट चालू आहेत की तुमची? कसं आहे, मॅडमचा शिस्तीचाच भाग आहे. मॅडम आल्यानंतर पुण्यातल्या कुठल्याही तुम्ही सरकारी कचेरीत जा, अधिकारी नसतानाही तुम्हाला तुमचं काम झालेलं नक्की आढळेल. थँक्यू सर. मिळालं उत्तर? चला. साहेब, आज जरा लवकर घरी जायचं होतं. काय चिंचुके, आज लय खुश दिसतोय. हो साहेब, आज वटपौर्णिमा आहे. आज आपला लय रुबाब असतो बरं का घरी. आयटीत असं घरी जायचं, मस्तपैकी पुरणपोळीचा घास बायकोला भरवायचा, तिचा उपवास सोडायचा, आपण पुरणपोळीवर ताव मारायचा आणि मस्तपैकी द्यायची ताणून बघा. अरे चिंचुके, आर्याने पण उपवास पकडलाय रे आज. हे बेत झालं की बघा, म्हणजे 7 वर्ष तुमच्यासाठी कोणी उपवास पकडलेला नाही. आर्या मॅडमनी 7 वर्षाची कसरच भरून काढली बघा. साहेब, मी एक सांगू का, आर्या मॅडमचा लय जीव आहे तुमच्यावर. बघा की, म्हणजे लग्न अगोदर तुम्हाला नवरा समजायला लागल्यात आणि त्यांनी उपवास पण ठेवलाय तुमच्यासाठी. हा तेच चिंचुके, लग्नात या सगळ्या गोष्टी जरा. अहो साहेब, आता झालाय की साखरपुडा, अहो राहिलंयच काय,
आणि असं लग्नाला किती वेळ लागतो? साहेब मी काय म्हणतोय, तुम्ही पण लवकर घरी जावा. आर्या मॅडम वाट बघत असतील उपास सोडायला. आप्पीचा फोन, तिने पण उपास पकडला असेल तर. साहेब तुम्ही फोन तरी उचला पहिले. हॅलो. हॅलो बाबा. अरे अमोल बाळा, काय रे? बाबा आता तू कुठे आहेस? मी कामात आहे जरा. काय रे बाळा? बाबा लवकर पोलीस कॉलनीतल्या वडाच्या झाडाखाली ये. काय रे, काय झालं? इथे थोडा ताज्या मोशीचा आणि माझं भांडण सुरू झालंय. काय? अरे पण का? त्या दोघींनी तुझ्यासाठी उपवास केलाय ना, पण तू कोणाचा उपवास सोडणार त्यावरून ते भांडताय. काय काय बोलतोय तू? हो, पण तू इथे आला नाहीस ना तर भांडण खूप वाढतील. अमोल बाळा, तू तू तिथंच थांब. मी आलो 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 मी आलो. हो बाबा लवकर ये तू. अरे चिंचुके, निघ तू पण, मी पण निघतो. साहेब काय झालं? सांगतो तुला. चल निघ. देवा प्लीज या सगळ्यांसमोर माझ्या माचा उपवास पापांनी सोडू दे, म्हणजे हे सगळे शांत बसतील. आर्या लवकर जाऊयात बर का घरी. आज सकाळी अर्जुन भाऊजी म्हणालेत ना लवकर घरी येतो म्हणून. हो ना जाऊ बाई, मी आज अर्जुनच्या हातून माझा उपवास सोडणार आहे. वंस, आता आपली पूजा झाली आहे, आपण लगेच निघू इथून. मला इथे बिलकुल थांबू वाटेना. चला निघूया. हो. अमोल, काय रे? अमोल, अमोल तू काय करतोयस? अरे तुला काय हवंय सांग ना मला. थांब ग 2 मिनिटं मा. अरे तू अरे अमोल बाळा, ही पूजा फक्त बायकांनी करायची असते रे. काकी वडाची पूजा म्हणजे देवाची पूजा असते ना, मग मी पूजा केली तर काय झालं? अपर्णा, तुला काहीच कसं वाटत नाही ग? अमोलला हे सगळं करायला लावतीस? काकी माझी मीच पूजा करतोय. मा नको म्हणत होती. अरे पण का? माझे मा आणि बाबा एकत्र यावेत म्हणून. बघितलं, अमोल पूर्ण अप्पीचीच भाषा बोलतो. देवा, तू सावित्रीची भक्ती बघून तिच्या नवऱ्याचा जीव परत दिला होतास, तसंच माझी मा पण माझ्या बाबांवरती खूप प्रेम करते. देवा, त्यांना प्लीज एकत्र येऊ दे. प्लीज देवा, प्लीज.
आर्या, बघितलंस का? अर्जुन भाऊजी तुझा उपवास सोडायला इकडंच आलेत. चल जाऊयात. भाऊजी. अर्जुन, अर्जुन तू आलास माझा उपवास सोडवण्यासाठी? आर्या, अगं भाऊजी, बरं झालं तुम्ही इथं आलात. बघितलं का अपर्णाला? मागच्या 7 वर्षात तिला तुमची आठवण सुद्धा नाही आली आणि आज मात्र जगाला दाखवायला आली उपवास धरून वडाची पूजा करायला. खरे अर्जुन, आपल्या लग्नात विघ्न येण्यासाठी वाटेल ते प्रयत्न चालू आहेत तिचे. भाऊजी, अहो मला वाईट तर ह्या गोष्टीचं वाटते, ह्या सगळ्यात अपर्णा अमोलचा वापर करते. म्हणजे अहो मला सांगा, एवढ्या लहान पोराला काय कळते व्रत आणि सण, तरी तिने त्याला पूजा करायला लावली. आर्या, तुम्ही इथं भांडत होता का आता? नाही अर्जुन, पण हो, मी ना अपर्णाच्या अशा वागण्यामुळे ना तिला मगाशी खूप ऐकवलं. अरे तिला चांगलं माहितीये, अमोलला अशी पूजा करायला सांगितली की तू इकडे येणार आणि म्हणून ती हे सगळं करते. भाऊजी, अहो तिला असं वाटतंय की तुम्ही पुन्हा तिचा विचार कराल, पण तिला कुठं माहितीये हा तिचा गैरसमज येतो. वहिनी, मला निघावं लागेल, स्टेशनला काम आहे. हो आर्या, ताट दे पटकन. भाऊजी, ताटातला पेढा तिला भरवा आणि तिचा उपवास सोडा. म्हणजे तुम्ही पेढा भरवला ना की तिचा उपवास पूर्ण होईल. दे आर्या. वहिनी, आत्ता हे आत्ता म्हणजे तू त्यासाठीच आलायस ना? हं? हा हा हा, त्यासाठी. भाऊजी, एकदाचा हा पेढा आर्याला भरवा, म्हणजे इथल्या सगळ्यांचे गैरसमज दूर होतील. घ्या. अहो वंस, अर्जुन दादा आर्याचा उपवास सोडवतात वाटतं. बघा, मी तुम्हाला बोलले होते इथून निघूयात म्हणून. त्याने कोणाचा उपवास सोडवायचा हा त्याचा प्रश्न. आणि माझं म्हणशील तर नियतीने प्रत्येक वेळी माझी अशीच परीक्षा घेतली. अमोल, 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 अमोल. अमोल, अमोल, आज काय झालं हिला? अहो वंस, त्याने सकाळपासून काही खाल्लं नाही म्हणून चक्कर आली असेल. काय हे तुला माहिती नव्हतं का? मला नाही माहिती. अमोल, आपे, तू एक काम कर, डॉक्टरांना फोन कर, घरी बोलव, आपण याला घरी घेऊन जाऊ. फोन. अमोल, अमोल बाळा, पाणी कप. हॅलो डॉक्टर, मी अपर्णा बोलतेय. अहो अमोल चक्कर आली, तुम्ही घरी या लवकर. हो, आम्ही आलोच. अमोल, हे चल. डॉक्टर येतात ना? हो. अमोल, अमोल.